तरी आमचा हा सिद्धिक भगवान पेशंटला बोलतो तिकडे घर कारण दोघांना बसवलं होतं वाईट सेरम पाहिजे झालं नाही परत आम्ही कॉन्टॅक्ट केला मी स्वतः फोन केले 10 वाजता परत त्या मॅडम म्हणल्या बेबी सिरमची आवश्यकता नाही. ऐका ना मॅडम तुम्ही पहा दखल घ्या. तर मग आज 24 तास पूर्ण झाले त्याला जाऊन आज मला सांगा 24 तास या प्रकारे सिरम घ्यावं लागतं. तेव्हा आता जर 8 वाजले आता 2 वाजले त्याला आता 24 तासात नाही मिळालं मग आता आम्हाला सांगतात की गरज नाही. आता मी या ठिकाणी तर त्याला काही प्रॉब्लेम त्यांनी घ्यायला पाहिजे माझ्यापर्यंत कारवाईची त्या दिवशी ज्या वेळेला माझ्यापर्यंत आला मी लगेच खाली 2 मिनिटं तुम्ही सिनियर का ते सिनियर आहे ते काय सांगतात ते मला माहिती नाही. ते उत्तर नाही ना उत्तर नाही तुम्ही आज आला म्हटलं तर काल तुम्ही जे पेशंट बघितलेले तुम्ही घ्यायला पाहिजे. मॅडम सिनियर तुम्ही का ते सिनियर आहे सिनियर अच्छा मग जबाबदारी तुमचीच आहे ना साधा विषय नाही सिनियर पर्सन त्यांनी सांगावं जबाबदारी नाही ऐका मॅडम तुम्ही कारवाईची जबाबदारी घेता सिनियर म्हणून मग त्यांच्या जबाबदारी सिनियर म्हणून तुम्हीच घेतली पाहिजे ऍज अ सिनियर पर्सन. नियम तेच सांगतो ऐका हा सगळा विषय झाला कारवाईचा किंवा तुमच्या यांचा पेशंटचं काय की तेव्हा तुम्ही फक्त मला सांगा ती टायमिंग निघून चालले आपण आधी त्याची ट्रीटमेंट तर करूयात. आता नाही तुम्ही जबाबदारी घेणार का त्रास काय झाला तर आमचे विनंती आहे की पेशंट सध्या कराड शहरामध्ये भरपूर वाढत चाललेला आहे ग्रामीणमध्ये सुद्धा आहे. पेशंटचा प्रॉब्लेम असा येते की सेरम अवेलेबल आपल्या इथं सरकारी दवाखान्यात झालं तर सेरम अवेलेबिलिटी व्हावी. जर सेरमची अवेलेबिलिटी तुम्हाला काय अडचण एका दिवसामध्ये 52 जणांना पट्टी चौकली आहे आणि अत्यंत हेवी बाईट आहे. आणि हा बाईट असताना काल त्या ठिकाणी पेशंटला इथं दाखवण्यात आलं त्यावेळेला रेबीज सिरम अवेलेबल नाही असं सांगण्यात आलं आणि आम्ही प्रायव्हेटमध्ये चौकशी केली पण रेबीज सिरम प्रायव्हेटला अवेलेबिलिटी नाही. मग परत आम्ही संपर्क केला असता आज 10 वाजता सकाळी आम्ही रेबीज सिरम आपल्याला देतो असं सांगण्यात आलं. काल इथे जे डॉक्टर होते ज्यांनी त्या पेशंटला तपासलं तर त्यांनी रेबीज सिरमची गरज आहे असं सांगितलं. आणि आज ह्या ज्या मॅडम आता दगडे मॅडमनी त्या पेशंटला सांगितलं की तुला रेबीज सिरमची गरज नाही. आज ते कुत्रं चावल्यानंतर 24 तास पूर्ण होतात. आज 24 तासांमध्ये रेबीज सिरम घेण्याची गरज असते. आज त्या मॅडमनी त्याच्याबरोबर अतिशय उद्धट असं वर्तन केलं. आम्ही ज्यावेळेला लोकप्रतिनिधी इथं आलो त्यासाठी तर त्यावेळेला त्यांचं म्हणणं आलं की रेबीज सिरम का नाही अवेलेबल शासनाला जाऊन विचारा. आणि त्या पहिल्या डॉक्टरनी काय सांगितलं त्याचं मला काय देणं घेणं नाही. म्हणजे हॉस्पिटलमध्ये अतिशय गरसन कारभाराचे उत्तर आहे आणि या झगडे मॅडम स्वतःला समजतात काय हे शासनाचं हॉस्पिटल आहे. सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेली शासनाने केलेली सुविधा आहे आणि सुविधा ही करत असताना अतिशय उद्धटपणे मीडियाशी सुद्धा त्या वागल्या. आज आम्ही त्या अधीक्षक मॅडमला आम्ही विनंती केलेली आहे की सर या झगडे मॅडम त्यावर कारवाई करावी. अन्यथा आम्ही आरोग्य मंत्र्यांच्याकडे पालकमंत्र्यांच्याकडे या संदर्भामध्ये तक्रार करून त्यांच्यावर आम्हाला कारवाई करायची आणि कराड कॉटेजला परत कुलप लावायची आम्हाला वेळ आणली. कारण का जर तुम्हाला इथं अवेलेबिलिटी असताना जर तुम्ही सेरम देत नसाल एका रात्री सेरम कुठून उपलब्ध झाली तुम्हाला याचा अर्थ काल रात्री तुमच्याकडे रेबीज सेरम उपलब्ध असताना तुम्ही दिलेलं नाही. आणि इन्चार्ज म्हणतात आहे आणि इन्चार्ज म्हणतात की मला जर विचारलं असं तर मी दिली असते. त्याचा अर्थ काय होतो. अशा पद्धतीनं आज आमच्या कानावर ही गोष्ट आल्यामुळं आम्ही आज इथवर आलो. परंतु जे सर्वसामान्य नागरिकांना इथं जो त्रास होतोय त्याच्याबद्दल काय आणि हा 24 तासाच्या आतमध्ये घेणारा उपचार आहे आणि फक्त सरकारी दवाखान्यातच हे जे उपलब्धता आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला या कॉफी हॉस्पिटलचा हा कारभार चालू आहे त्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी येत असताना सुद्धा त्यांचा गळतानपणा या ठिकाणी दिसतोय. आज सकाळीच एक उदाहरण आलं आणि इथे येण्याचं कारण असं आमचा कराड नगरपालिकेचा एक कर्मचारी त्याला छाती दुखायचा त्रास झाला त्यावेळेला तो सकाळी इथं आला. सकाळी जर त्याचं ECG या ठिकाणी केलं गेलं असेल त्याचा जीव वाचत असतो. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कॉफी हॉस्पिटल आहे का कुणासाठी आहे
आणि तुम्ही जीवावर आल्यासारखं जर या ठिकाणी नोकरी करत असाल, नोकऱ्या सोडा ना तुम्ही. कशासाठी नोकऱ्या करता तुम्ही या ठिकाणी? शासनाचा पगार कशासाठी खाता? आणि सर्वसामान्य जनतेला तुम्ही मृत्यूच्या गाडीत ढकलता. आता दगडे मॅडमचं उत्तर असं आहे की मी जबाबदारी घेते. म्हणजे तो मेल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार का? त्याच्या जीवाला बरं वाईट काय झालं तर त्याला जबाबदार कोण? त्याच्या बायका पोरांच्या जीवाला जबाबदार कोण? अशा ठिकाणी ही अशी उत्तरं मेल्यानंतर जो जबाबदारी घेत असाल तुम्ही, तर जिवंत असताना त्याची जबाबदारी घ्या ना. आज आमचा एक नगरपालिकाचा कर्मचारी सकाळी जर ECG जर झाला असता तर तो वाचला असता. अशा पद्धतीनं अनेक तक्रारी या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटल होत आहे. आज या कराड कॉटेज हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये पालकमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती ही तक्रार आम्ही दाखल करणार आहोत. आमच्या मित्र मनोज महाजन सुद्धा सिटी स्कॅन संदर्भामध्ये त्याच्या अगोदर सुद्धा आवाज उठवला, अनेक वेगवेगळ्या उपोषण केल्या, परंतु हे मुरदाड झालेले आणि या मुरदाडांना योग्य कानावर बसेल असा आवाज यांना देण्याची गरज आहे. कारण का आज सर्वसामान्य माणसांची किती इथं तळमळ होत असेल की त्या तळमळ त्या लोकांनाच माहित आहे आणि ते लोकांनी तक्रार करायची तर कोणाकडे. आज आमच्यापर्यंत तक्रार आली म्हणून आम्ही समक्ष आलो. आज श्री हॉस्पिटलमधून आम्ही इथे आलोय आणि याला अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी आहे. आणि आम्ही त्यांना सांगितले की तत्काळ त्या सगळे डॉक्टरांच्या वरती कारवाई करण्यात यावी. महिला डॉक्टर असल्या त्यांच्याशी माणसं आडबीनं बोलतात, परंतु ह्यांना असं वाटतं की अरे वा आम्ही काय ताबडतोब घेऊन आलो. अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि त्यांनी कारवाई या ठिकाणी केलीच पाहिजे.